मजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे वर्ल्डी बीट्स आहे, ते त्यांची कला दाखवत आहे. शिवांकृती ढोल ताशा पथक आहे, RDX साऊंड्स अँड लाईट्स आहे असे, आणि आपण फायर शो आता नुकताच बघितला, खूप मोठा सुंदर फायर शो झाला. आणि इथून पुढे अजून हा आमचा जो आगमन सोहळा आहे तो पुढे कंटिन्यू राहील आणि अशाच पद्धतीने अजून लोक जोडली जातील आणि अजून मोठ्या थाटामाटांमध्ये आणि उत्सवामध्ये हा सोहळा पार पडेल. मी तर अनोखा हा असं गणपती बाप्पाचं आगमन पहिल्यांदा सगळं बघते की घरगुती गणपतीसाठी सुद्धा इतकं छान आगमन केलं जातंय आणि बघतोय की हा परिवार त्यांचा आहे. आणि मला आताच सांगितलं की हा आमचा पूर्ण परिवार आहे, परिवाराचं त्यांना इतकं पाठबळ आहे. खूपच छान वाटतंय मला. की काय झालंय आता असंच बघतोय आपण की ह्या परंपरेला कुठे ना कुठे आपण खंत बघतो किंवा मागे जाताना दिसते. पण अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा होतात आणि त्यांचा जो बिझनेस आहे की त्यांनी आता सांगितलं की गणपतीच्या मूर्ती ज्या असतील पूर्ण एक्सपोर्ट करतोय. म्हणजे बघा आपला हा जी परंपरा आहे हा आपण विदेशात सुद्धा पोहोचवतो आणि त्यांच्या तिकडे सुद्धा सेलिब्रेशन होत आहे. तर नक्कीच अशा उद्योग म्हणजे सगळ्यांनी पाठबळ त्यांना द्यावंच आणि मी खूप त्यांचं अभिनंदन करेन की अजून त्यांचा एक्सपोर्ट बिझनेस अजून चांगला व्हावा आणि आणखीन देशांमध्ये त्यांनी खूप प्रगती करावी.